श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. श्रावणाची सुरुवात एकदम जबरदस्त होताना पाहायला मिळते. दीप अमावस्येच्या दिवशी आषाढ संपत असून दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच 25 जुलैपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी दीप अमावस्येच्या दिवशीच गुरुवारी एक उत्तम योग येत आहे. गुरुपुष्यामृत योग या दिवशी तयार होत असून स्वामी आणि दत्तगुरू काही राशीवर अपार कृपा करताना दिसतील. श्रावणाची सुरुवात होण्याआधी एक उत्तम योग तयार होत असून काही राशींचे भाग्य श्रावणात बदलताना दिसत आहे. गुरुवारी दीप अमावस्या असून याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील तयार होत आहे. या दिवशी दत्तगुरू आणि स्वामी काही राशीवर अपार कृपा करताना दिसतील. या राशींच्या आयुष्यात धनसंपत्ती, प्रेम, पैसा, उत्तम आरोग्य सर्व गोष्टी येताना दिसतील. कौटुंबिक जीवन देखील त्यांचे सुखी असेल. हा योग गुरुवारी संध्याकाळी 4:43 सुरू होत असून तो दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:15 असणार आहे. या दिवशी गुरूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील गुरूंचे पूजन करावे. स्वामी आणि दत्तगुरूंची सेवा या दिवशी केल्याने देखील त्यांची कृपा आणि शुभफळ मिळते असे म्हणतात. तर पाहूयात कोणत्या राशीवर स्वामी आणि दत्तगुरू कृपा करतील. यामध्ये पहिली रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांना गुरुपुष्यामृत योगाचा लाभ मिळताना दिसतोय. आज तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा पाहायला मिळेल. अचानक धनलाभ होण्याचे चान्स आहेत. तसेच व्यापार करत असाल तर चांगला नफा मिळू शकतो. नोकरीतसुद्धा कामाची प्रशंसा होईल. दिवस अत्यंत चांगला असणार आहे. आपले आरोग्य देखील उत्तम राहील. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना गुरुपुष्यामृत योगाचा फायदा होणार आहे. गुंतवलेल्या पैशातून आपल्याला चांगला नफा मिळेल. रखडलेली कामे आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसतील. या काळात तुम्हाला समाजात मानसन्मान देखील मिळेल. आपले संपर्क वाढतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आरोग्याच्या समस्या देखील संपतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना गुरुपुष्यामृत योगाचा फायदा तर होईलच, शिवाय आर्थिक लाभ देखील मिळेल. या काळात तुम्हाला मालमत्ता खरेदीचे योग आहेत. तसेच गुरुचे पाठबळ असल्याने शुभकार्य देखील घडतील. आपल्याला लग्नाचे प्रस्ताव ज्याची वाट पाहत होता त्या व्यक्तीकडून प्रपोजल येईल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल. नोकरीत प्रमोशनच्या संधी आहेत. आपले आरोग्य उत्तम राहील. योगा, मेडिटेशन व पूजापाठ सुरू ठेवा. धनुरास. धनुराशीच्या लोकांना गुरुपुष्यामृत योगाचा लाभ होईल. आयुष्यातील मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतील. ज्या गोष्टींची वाट पाहत ती गोष्ट सत्यात उतरवताना दिसेल. आपली स्वप्ने पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत सांगायचे झाल्यास आपली स्थिती उत्तम असेल. मात्र पैसे काळजीपूर्वक खर्च करा. गुंतवणुकीचा फायदा होईल. त्यामुळे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. अशा तऱ्हेने मित्रांनो, गुरुपुष्यामृत योगा दिवशी स्वामी आणि दत्तगुरू या राशीवर कृपा करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.